कार्य मायबाप आणि धर्माच्या बाबतीमध्ये भारत देशाने या जगाला धर्म शिकवलेला आहे. म्हणून भारतासारखे संस्कृत आहे. शब्दच कसा आहे, भारत माते की माता हा शब्द दुसऱ्या देशापुढे आहे का? असं कधी ऐकलं का? चीन मावशी, अमेरिका आत्या, लंडन दिदी, जपान काका, रशिया मामा, आफ्रिका दाजी. पण भारत माते की आई म्हणतो आपल्या देशात पवित्र विचाराची माणसं आहेत. नाही का, सैन्य कसं असं चीन कडून शिकावं, तंत्रज्ञान जपान कडून शिकावं, धूर्तपणा अमेरिका, कपटीपणा इंग्लंड, सोनं आफ्रिका, तेल सौदी अरेबिया, संस्कृती कसं माझ्या पवित्र भारताकडून शिकावी. आणि हा भारत देश, हा देश कसा आहे? पवित्र गुळ पावन, पवित्र ते गुळ पावन देश, पवित्र गुळ पावन देश, पवित्र ते गुळ पावन पवित्र गुळ पावन देश, पवित्र ते गुळ पावन देश, पवित्र गुळ पावन देश, पवित्र ते गुळ पावन हरीचे दास जन्म जन्म घेती कर्म धर्म त्यांचा जाणार देश पवित्र आहे, माती पवित्र आहे. अशा पवित्र देशात आपण जन्माला आलेली पवित्र विचाराची माणसं आहेत. आणि भारत देशाचं नाक म्हणजे महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र ज्यांनी घडवला त्या छत्रपती शिवाजी महाराज, राजेंवर ज्यांनी संस्कार कळले राष्ट्रमाता राजमाता जिजाबाई साहेब. छत्रपतींनी स्वराज्याची निर्मिती करताना जातीपातीचं राजकारण कधी केलं नाही. स्वराज्याची निर्मिती करताना राजाने कधी विचार केला जाती आणि पातीचा. मावळ्याच्या तलवारी पडून नकराचा नत होता 7.5. लढायला जाताना मावळ्याने कधी विचार केला दिवस आणि रातीचा, कारण अभिमान होता या मावळ्यांना महाराष्ट्राच्या मातीचा. हो, जातीपातीचं सध्या जे महाराष्ट्राचं वातावरण चाललंय महाराष्ट्राला पोषक नाही बरं का. हो, ही संप्रदायाने सकळाशी येते आहे अधिकार. संप्रदाय लागलाय लोक एक करायला आणि राजकारणी लागल्यात माणसात फुट पाडायला. म्हणून एक वाक्य सांगतो, सगळे जिथं एक होतात, एक जीवानं एक दिलानं ज्या ठिकाणी माणसं एकत्र होतात त्या ठिकाणीच क्रांती होत असते. मग ते सामाजिक असो, धार्मिक असो, आध्यात्मिक असो, एकी फार महत्वाची आहे. ज्या कुटुंबात एकी असते त्या कुटुंबात गावात वजन असतं. ज्या गावात एकी असते त्या गावाच्या तालुक्यात वजन असतं. तुमच्या गावात एकी आहे, सगळेजण एक दिलानं एवढा भव्य सप्ताह करता, तर तालुक्यात चर्चा सप्ताह करता. मच्छिंद्रानं चिंचोलीने केला तसा करावे. एकीची पावर आहे मायबाप. अशीच एकी अखंड तरुण मुलांची सुद्धा बहुसंख्येने उपस्थित आहेत. तरणा भाग्यवंत नटे हरे कीर्तन, त्यांनी एकदा हातात काम घेतलं. आरपारची लढाई असते. म्हणून तरुण आहे जवान, तो या महाराष्ट्राच्या मातीचे आहे शान. ज्ञानेश्वरी गाथा भागवत आई वडिलांच्या चरणावर ठेवतो महान, तरच भारत देशाचे उंच होईल मान. जवाने आहे तरुण घ्या परमार्थ करून, जायचे सगळ्यांना मरून. मेले बाकीचे रडत्यानं वरून वरून, तुला टाकत्यांना पुरून, घेणं परमार्थ करून, राहा सगळ्याला धरून आणि मरू नको जुरून जुरून. विठ्ठल आता शिवजयंती आली, हळूहळू वातावरण सुरू झालं. राजे, तुमची महाराष्ट्राला गरज आहे. तुझी राजेंची आहे आम्हाला माहिती, पण तू काय, तू फक्त धिंगाणा करायचा आला का? आई बापाला हनाय आला का? ढाबे मोकळे करायला आला का? बाटल्या मोकळ्या करायला आला का? डीजे वाल्याला घाबरायला आला का? तुझा जन्म फक्त धिंगाणा करण्यासाठीच आहे का? वाद करण्यासाठीच तुझा अवतार आहे का? काय सगळ्या गुन्हेगारीचे क्षेत्र वाढले. माय बाप 9वी 10वीची पोरं खून करते ते राव. आणि बाल गुन्हेगार शिक्षालय नाही, 2-3 वर्षात परत बाहेर, परत छाती काढाय मोकळेच झाली. गुन्हेगारांचं वय काय आहे सध्या? सगळे 25च्या आतलेच. पुणे मुंबईला चाललंय, आपण बघतो काय चाललंय. हे काय झालंय? आई वडिलांचा धाक राहिला नाही आणि संस्कृतीचं धर्माचं कोणाला काय घेणं देणं नाही. स्वतः मनाने ज्याला त्याला वाटतंय मनात सगळ्यात जास्त ज्ञान आहे, ज्ञान सांगावून लोकांनी ऐकावं.
जेव तेव मोठाडपणात सध्याचं त्याच्यामुळे सगळे आस्था व्यस्तत आहे जगामध्ये. हे तरुण मुलांना माझं सांगणे, निर्व्यसनी जीवन जगा, कष्ट करा, नीती ठेवा, आई वडिलाची सेवा करा, विचार उच्च ठेवा, स्वतःच्या मनगटाची धमक जगाला दाखवा, कर्तृत्व सिद्ध करा, बापाची स्थिती मजा करू नका, असं वैभव निर्माण करा. आणि हे जर तुम्ही केलं तर तुमची लग्न होते. हा, लग्नाचं लय अवघड झाले आता, मुली झाल्यात कमी, त्याच्यामुळे त्यांना डिमांड आहे. आणि पुरींच्या आयाला मार्केट आहे. पुरींच्या आया तर लय फोकस मध्ये सध्या कोणालाच मोजित नाहीत. त्या कुठं लागण्याला गेले त्यांच्या नादातच असतात. आणि ज्यांच्याकडे पोरं ती मुद्दा म्हणून अशी मिटिंग करायच्या बाबतीत त्यांच्या जवळ जातात, त्या त्यांना झिड करूनच लावतात, आमची मुलगी कोणाला द्यायची नाही. हो, पुढचा पाहुणा लोकच झाला पाहिजे. काय बोलायचं डायरेक्ट म्हणतात कोणाला बी द्यायची, मग ते बेकार रे का काय, तुम्हाला नेमकी द्यायची कोणाला ती तरी सांगा ना बुवा. मुलगा दिसाय छान पाहिजे, पगार भरपूर पाहिजे, जमीन भरपूर पाहिजे, त्याला आई बाप नसले पाहिजे, ते मला मीच पोराचा बाप आहे, मला मारिती का, असली अवघड परत अपेक्षा बी इतक्या वाढल्या तर ना मुलीकडल्या माणसाच्या. तुम्ही बी थोडं जमिनीवर राहा बरं, लय येड्यावानी करू नका बरं, थोडं मापात चढून द्या. इतक्या बी अपेक्षा सगळंच कसं. आणि परत अट काय, जमीन पाहिजे, पण मुलगी आमची रानात जाणार, मग जमीन नेमकी ही काय पाहिजे का काय बा, गुंट्या गुंट्याने हळूहळू कशाला पाहिजे जमीन. पोरगी घराच्या बाहेर निघाना, तिला स्वयंपाक येईना, तिला मग नुसतं फक्त तुम्हाला दाखवायलाच आहे का, ती स्वयंपाक तर येतो का. 25-25 वय झाले, काय काय पोरींचा चहा बनवाय आहे ना त्यांना, शिक्षणासाठी बाहेर, तिकडं मेस, आणि इकडं आईचं लाड, किचन खोलीत यायचं नाही. तुझा तो मोबाईल आणि व्हॉट्सअप खेळत बस, मी आहे सगळं स्वयंपाक करा. अरे तू आहे, पण लग्न झाल्यावर काही तू नाही जाणार तिच्या संगत का, तिच्या संगत तुला बी नांदाय जायचंय का, ती एकटीच जाणार आहे ना, तिला जरा स्वावलंबी बनवा ना जरा सगळ्या क्षेत्रात. आयांनी पुरींचा संसार मोडले तर आया जरा नीट राहा तुम्ही. 15-15 मिनिटाला पुरीला फोन करायचं काय काम आहे तुमचं. हा, ए आया हो, लग्न झालं की फोन, हॅलो, आरसाटा घेतला का घराचा. अरे ती नांदून ना, सासरा कसा आहे, ते हाय जरा कडक बर का, सासू आग आहे म्हणले, आग, दीर नावच काढू नको. पण पोरगी मग शिकडून आई सांगते काय नाही, हळूहळू जरा नवीन नवीन हेच होत असतं, सगळं कंट्रोलमध्ये घे. आणि नाहीच काय झालं तर तुझा मालक आपल्या त्याला गोड गोड बोलून आपण बघ इकडे टपरे टाकू आपल्या गावात, त्याला घेऊन इकडे. अरे काय वाटोळ करता आणि काय तारा. आयांनी संसार मोडल्या तर आयांनी पोरींचं. तुमचं काय काम आहे, महिन्या 15-15 दिवसाला फोन करा ना, मरा ना तिकडे. महिन्यातून एखादा, दिवसातून 10 फोन ह्यांचं. भाजी कोणती केली, चपात्या काय करायचं घेऊन तिकडे, उपाशी काम करा ना. लय ही लागून गेली काय त्याला 2-2 मिनिटाला काळजी करा, ती बी इतकी सोपी का. काहीतरी ह्या आयांनी नाटकं लावल्यात आहे उग, त्याला नांदून ना सुखाने. आयांनी संसार मोडल्यात बाबा. मिनिटाला पुरीच्या संसारात हस्तक्षेप करायचं काय तुमचं काम आहे. आधी नाही बनवलं सॉल्व. अशी मुलगी अशी ताऊन सुलखून निघली पाहिजे, प्रत्येक निर्णय क्षमता त्याची योग्य पाहिजे. अशी सावित्री अहिल्याबाईंच्या तुम्ही लेकीत अशी लेची पिची नसली पाहिजे पोरगी. तिला आचार विचार संपन्न, सासू सासऱ्याला तिने आईबाप मानलं पाहिजे. असे विचार घडून तिला पाठवा. लग्न झाले आहो हिमडी कुणी काढली न काहीतरी नाटकं करायची, स्वयंपाक यायना काय व्हायना. आणि परत सासू स्वयंपाक कर म्हणले म्हणते बरं युट्यूब वरून शिकते. युट्यूब वरून स्वयंपाक कुणी शिकला होता का. केलं लिस्ट गोळा केली, आमटी करायच्या टायमिंगला मिरच्या किती टाका ह्याचा अंदाज लागा ना. पण म्हणले आमटी झणझणीत झाली पाहिजे, कमीत कमी 10 तरी मिरच्या पाहिजे माणसागणे. यार मारिती का काय माणसं. 5 माणसाला 50 मिरच्या वाटल्या म्हणून सुनबाईने नुसती मिरच्याचीच आमटी केली. म्हाताऱ्याला बोलवलं, आत्याबाई स्वयंपाक इज रेडी, या जेवायला. म्हातारी आली भाजीचा कलर बघितला. म्हातारी म्हणली मला भूकच नाही, माझी शिवरात्र आहे गय. आता नवरात्रात कुठं शिवरात्र असते होय. मला नाही गय जेवायचं बाई, तुझं तू जेवा, आमटी खा नाही तर चपात्या खा, मला नाही जेवायचं. मी भीक मागून मधुकरी मागते पण तुझी नको मला आमटी. पण नवरा नुसता उड्या छानाला का बायकोनं भाजी केली, बायकोनं भाजी केली. म्हातारे म्हणे मरची नको खाऊ. हे मला माझ्या बायकोचं तुला कधीच कौतुक वाटत नाही, मी खाणार. आई म्हणे मग तू जाणार.
पहिलाच घास खाला कानातनं दुरण डोळ्यातून गळा 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 पाणी गळायला लागलं. त्याची बायको जवळ आली, म्हणली होय व भाजीत काही कमी जास्त तर नाही ना? हे म्हणा नाही नाही, भाजी जगातोच एक नंबर. डोळ्यात कस काय पाणी आलंय? ते मला हे आनंद असतो रे, आनंद असो. मग देऊ का अजून थोडी भाजी? नको ग, हेच आनंद बळच पचिवलाय मर. आईचं ऐकलं असतं तर जगलो तरी असतो म्हणला. असला स्वयंपाक काय पुरी. सुनांना एक सांगतो, ज्या पुरीनं स्वयंपाक येत नाही त्यांनी एक काम करायचं, सासूलाच आहे म्हणायचं. सगळ्या सुनांना सांगतो, घरी गेल्या गेल्या मात्राला आतेबाई फितेबाई अजिबात म्हणायचं नाही, डायरेक्ट आई म्हणायचं. आजपासून आई आई धरू का तुमचं पायी? म्हातारी म्हणे माऊलीचे ध्यानात ठेवलं का काय? आत्याबाई तुम्ही माझ्या आई आहात. आई मला जन्म दिलेली आई फक्त 18 वर्षापर्यंत, आणि तुम्ही माझी आई तुम्हाला कावळा शिवेपर्यंत. मग म्हातारी म्हणते, बाई दुसऱ्याचं लेकरू आलं मला आई म्हणतो, तू कशाला स्वयंपाक करते? हो की बाजूला मी हाय नाही स्वयंपाक. बसलीच म्हातारी चुली पड. म्हातारी चुली पडून सुनबाई टीव्ही पडून तिकडं मालिक लागले, तुझ्या तर जीव रंगाला. अरे जे आम झाली म्हातारी धुराने मरायला लागली ना, जीव तरी कुठं रंगला. मग म्हातारा इकडून म्हणली लागीर झालं जी. काय मालिकान काय तर. सासून जरा एक विचार ठेवा, सासूने सुनाला एक म्हणा, सुनेने सासूला आई म्हणा. म्हाताऱ्याला डेंजर असते सास. हा एक म्हातारी दररोज इष्टीत बसायची. इष्टीत कंडक्टरच्या शेजारीच बसायची. कंडक्टरला मोठे मोठे काजू बदाम खायला द्यायची. 3 महिने काजू बदाम खाल्ले त्या कंडक्टरने त्या म्हातारीकडून फुकट. 22 किलो वजन वाढलं त्याचं. 3 महिने कंडक्टर मला फुकट काजू बदाम का खायला द्या? म्हातारी म्हणली, कशाचा नातून कशाचा लेक बाबा, माझं वय झाले 90 आणि माझ्या तोंडात एक बी दात नाही, पण मी दररोज काजू बदाम खाते. पण काजू बदाम नुसतं चगळून चगळून फेकून देणं बरं वाटत नाही, मग चगळल्याला तुला देते. त्याने चालू इष्टीतनच उडी टाकले. जा झाला म्हणला नोकरीचा. वाड्याला मशी वळतो पण म्हातारीची संगत नको रे म्हणला. असल्या म्हाताऱ्या चॅप्टर येत. त्याच्यामुळे सुनमाला लेख म्हणा चुकतच असतं. नवीन आहे, दुसऱ्याचं लेकरू आलंय आपल्या नांदाला, समजून घ्या. कमी जास्त होत असतं, तिला बी एवढा अनुभव नाही. आणि दुसरी गोष्ट सुनाला बी सांगतो, म्हाताऱ्याने एक तर वाय वाय करूच नाही, शांत राहायचं आता वयामानानुसार. आणि जरी एखादी वेळेस म्हातारी बोलूच नाही, पण जरी बोलली तरी आईनं बोललेलं ऐकून घेता ना, तसं तुम्ही सुद्धा सुनाना सांगतो, सासूला आई म्हणा. एकाच गोष्टीकडून एकाच बाबतीकडून प्रेम उपयोगाचं नाही. दोनही बाजूने ज्यावेळेस मायलिकीचं नातं निर्माण होईल त्यावेळेस घरामध्ये आनंद आहे. त्याच्यामुळे मी ब्राह्मण काकाला सुद्धा नेहमी सांगतो, लग्न जमवताना मुलाची मुलीची पत्रिका नाही जुळली तरी चालेल, पण सासूची सुनाची पत्रिका जुळते का हे आधी बघा. खरं ह्यांची कुंडली जुळली पाहिजे. टाळ्याच वाजवल्या पुरुष मंडळी, कारण त्यांचं लय हाल झालं ते ह्या आईनं. बायकोच्या मध्ये ना आईच्या मध्ये ती हँग होते राव. त्याचा जरा विचार करा. त्याचं लय आई अवघडे. आईला बोलावतो बायकोला राग, बायकोला बोलावतो आईला राग. त्या आईला म्हणतो तुझंच खरे, बायकोला म्हणतो तुझंच खरे. दोन्ही संघ आले की म्हणतो बाहेरच बरे. मरण का चिमणी वणी तोंड झाले तर सांगता येईना बोलता येईना. त्या मुलांना 3 वाक्य सांगतो, आई खुश पत्नी खुश बाप भी खुश. 3 वाक्य लिहून घ्या. आईची करा उपासना, पत्नीची करा जोपासना, आणि व्यसनापासून दूर ठेवा तुमची वासना. शब्द थोडेत पण महत्वाचे. आईला देव म्हणा, पत्नीचा सांभाळ करा, व्यसनापासून दूर राहा. ज्या त्या नात्यातला जो तो गोडवा ज्या त्या पद्धतीनं असावा. आई आईच्या ठिकाणी, पत्नी पत्नीच्या ठिकाणी. आणि सगळ्यांनी समजून घेण्याचे, माफ करायला शिका, समजून घेण्याची भावना ठेवा, तर त्या घरामध्ये आनंद आहे. विडवलं ही धर्म संस्कृतीची परंपरा आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये, भारताची संस्कृती, महाराष्ट्राची संस्कृती राजांनी शिवाजी महाराजांची मराठी शाहीची तलवार ज्या माऊलीने यशस्वीपणे पुढे चालवली, राष्ट्रमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर. काय ताकद होती. 50 वर्ष भारताचा कारभार केला, पण कधीच चोळीची महाग सरकू दिली नाही बाही. हातामध्ये महादेवाची पिंड होती, जीवनात कधी अपयश आलं नाही. त्यांचं नाव राजमाता अहिल्याबाई. आजही भारताच्या 4ही धामला जा, प्रत्येक मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्यादेवीने केलेला आहे. समाजाची सेवा करण्याचा अहिल्याबाईंचा वेगळाच होता थाट. पूर्ण भारत देश सध्या त्या माऊलीची पाहतोय वाट. वाघासारखा कणा होता ताट, आणि संपूर्ण भारत देशात नदीवर त्या माऊलीने बांधले घाट. अशी प्रशासन करणारी माऊली पुन्हा जन्माला यावी. आणि हे आपले संस्कार, ही धर्माची परंपरा, या धर्म कार्यामध्ये, या धर्म मंडपामध्ये याचं बीजारोपण आपल्यावर केलं जातं. आणि या धर्माची संस्थापना करण्यासाठी भगवंताचा अवतार आहे.
मोठे झाले, रांगू लागले, चलू लागले. बघता बघता माती हाणली. बरमदादाने बघितलं, केली मायाकडे तक्रार. आपल्या कृष्णानं माती खाल्ली. काय म्हणतात भगवान? आई, मी माती खाल्ली नाही, देखील अशी माती खाता. डावीने बांधे माता. डाव घेतलं, उखळाला बांध, उखळवडीत आणला विमला. अजून दोघाचा उद्धार केला. मोठे झाले, कार्यकर्ते गोळा केले, विनंती केली, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे. आज देतो पोटभरी, पुरे म्हणाल तो वरी. आता जर तुम्ही माझ्या महागाला तर तुम्हाला पोटभर देतो. आणि भगवंतांना अनेक प्रकारच्या खोड्या केल्या. भगवंताच्या खोड्याचं वर्णन, चोऱ्याचं वर्णन महिपत्र शिंदू आटे. पाट 4 पासून खोड्या सुरू होत्यात. एका गवळ्यांच्या तिथली गाया सगळ्या सोडल्या आणि रच्च्यालाच गाडवं नेऊन बांधली. पहाट आली, गवळण धार काढाय. तिला काय माहिती कृष्णानं काय कुठं नाही केलाय. आता गाडवं म्हणजे काय? गाडवाची लाट सोपी असते का? गवळण बसणी खाटकून लाट, ठोक्यात गवळण इकड, तांब्या इकड. मालकाला हाक मारली, ती आला कंदील घेऊन. सगळी गाडवच. ते म्हणला, मी कुंभार दादाच्या वाड्यात आलो का काय बा, इथं गाडवं कसं काय आणली? ते म्हणा मंडळीला म्हणला, कृष्णाला हा त्याला कालच म्हणले मी चॅलेंज देऊन आलते, माझ्या नादाला लागून बघ. त्यांनी तर कुठं नाही केला म्हणले, चल त्याची माफी माग, माझी गाया माघारी देते. त्या अनेक प्रकारच्या खोड्या केल्या. आणि ज्याने चॅलेंज दिलं त्यांचा आता कार्यक्रमच केला. चॅलेंज द्यावाला नाही, इतकं सोपं नसतं ते. एक गवळण म्हणले, येऊन दाखवा. येऊन दाखवा म्हणजे त्याच्यासाठी आलोय म्हणले. कार्यकर्त्यांना गोळा केलं. आणि कार्यकर्ते खास होते, जेवाला जीव देणारे माणसं सामान्य होते. आणि सामान्यच खरे असतात, निष्ठावान. मोठ्याचं काय नसते, टपाटपती उड्या हाणतात कुणीकडे बी. वाकड्या, बॉबड्या, घेंगाण्या, तुतान्या. काय वाकड्या तर असा होता, आपला हात 3 जागा वळतो, हित एक हित एक, त्याचा 5 जागा हात वळायचा. ह्या दोन्हीच्या मध्ये एक जॉईंट होता आणि ह्याच्यामध्ये एक त्याला जॉईंट होता. चोरी करायला गेल्या त्याचा लय फायदा व्हायचा. एखाद्या गवळण जर आतनं दरवाजा लावला असला, ते बाहेरून हात घालायचा आणि आतून कडी काढायचं. देवाने त्याला सांभाळला होता ना. मग ते असे कार्यकर्ते असेच सांभाळावं लागतात. फुकट देव बी कुणाला सांभाळा मोकळा ना. त्याला बी असे चॅलेंज, असे हुशार म्हणा, कोणत्या तरी गोष्टी तरवेज पाहिजे ना. त्याला सांभाळायचा म्हणजे इतकं सोपं ना. अशी प्रत्येकाची खासियत होत. पेंदे होता तो जरा आगाव, डोकं लावा जरा आगाव होता तो. एक पाय पुढे, एक पाय मागे, एक हात हित होता. त्याला लोकच झालं होतं आणि एक हात हित कायम हितच असायचा. आणि मान बी तिरकी अशी. कृष्णाने एखादा विषय काढला की ते जास्त खुसपट काढायचं. भगवंताने सांगितलं, मीटिंग घ्या रे, साहित्य गोळा करा. चोरी करायला जायचं माझ्या मोकार जाऊन काय मार खायचा का? म्हणजे काय घ्या म्हणे, बारकाला खडं घ्या. कशाला? अरे शिंके लावेले दुरी म्हणली. दही दुधाचं ते मडकं वर अडकवलेलं असणार आहे. भरले का मोकळे आपल्याला कसं का? आवाज दे थोडा. बारीक खडं घ्यायचं आणि डेऱ्याला हाणायचं. खडा असा डुबडुब वाजला ना, भरलाय म्हणायचं डेरा. आणि टकटक वाजला, मोकळाय. आवाजावून कळलं ना म्हणले. पुरश डेर टकटक करतात. सप्त्यात लय उतोडा असतो काय कानला. वाय 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 वाय. अरे गप ना, होऊन दे ना सुखाने. गावचा कार्यक्रम आहे, काही येड्यावणी करतो, जरा शांत राहतो. डिअर ग बसणारच नाही. आम्हाला काय काय डिअर लय भेटतात. कीर्तन करताना धोतर का घालता, मग काय बोरमड्या करू का? एक डेरा मला म्हणला, महाराज मला तुमचं कीर्तन पटत नाही. म्हणलं तुझं तुझ्या बायकोच पटाना, आमच्या कीर्तनाचा काय विषय आहे बुवा? तुला पटाव म्हणून आम्ही सांगतच नाही. ज्याला पटत आहे ती ऐकते. आणि तू का जास्त तुला पटाव असं सांगायला का? आम्ही इतके मूर्ख आहेत का? ज्ञानोबा बुद्धी देतील तसं आम्ही बोलू. पण हे जास्त डोकं लावणारे असतात ना, ते भयानक पार्टी असते. डेरे टाक टाक करणारे. घ्या खड घेतले, काटे
घेतली कशाला? अरे जर डुबडुब वाजला तर काय खाड दिसेल ठोका टाकाल दही दूध खाली सांडलं पोटभर हाणायचं म्हणले. पेंद्या म्हणला देवा हे दुसऱ्याच्या घरात प्रकरण आपल्याला करायचे आपल्या घरात नाही. ते जर गवळण जर सावध झाले पकडाय आली तर थांब पेंद्या येड्यावणी करू नको. काटे घ्या सराट्याचे काटे. सराटा माहिती ना काय 3 तोंड असतात. कसा टाका 1 तोंड वरच म्हणजे कोणत्या पक्षात उभा करा ते निवडूनच येणार. त्याची खासियत असते. त्याचा स्वयंभू असतो ना ते पक्षावर काय नसतं काय कायचं त्यांचे स्वतःचे पावर असते तेवढे माणसं. तसा सराटा त्याला कसा टाका 1 तोंड वरच. गवळण म्हणले जवळ येऊन द्यायचे काट फेका म्हणले त्याच्या पायात काट मोडत्यान शिंगाट घर गाठायचं म्हणले तवर. प्यान्या म्हणला चप्पल घालून आली तर खरे देव म्हणले तुझं बी खरे ह्याच्यासाठी कार्यकर्ते लागत यात नियोजन आकायला. खरे बाळा चाळलेली माती घ्या जरा आली पुन्हा खाप दिशेनं माती डोळ्यात फेकून द्यायची वसन डोळं चुळीत शिंगाट घर गाठायचं. चष्मा घालून आली तर देव म्हणले पेंद्या आता तू आमच्या सोबत येऊ नको इतकं बी नको बरं जास्त डोकं लावा. आपण येत असतो निवडून पण तू इतकं बी हीच गाव पडन कारण त्या गावात किती लिडन यायच्या आधीच थांब. तू यायचं असेल ते आमच्या मागं नाही तर बाकी बरेच आहेत येतील त्यांच्यासह नाही येतील त्यांच्या शिवाय चलो. आणि मग सगळे कार्यकर्ते घ्यान त्यांची. गवळण दारातच बसली होती. कृष्ण म्हणले पुढून एंट्री करायची नाही मागून गेले. खडं काढलं डेऱ्याला हाणलं डेरा भरल्याला वाजला काटे घेतली ठोका टाकला दही दूध वगैरे पोटभर खाल्लं. आणि गवळण इतक्या वेळ म्हणली पोरं दारात कसं काय याय नाहीत बुवा तिचं तोंड पुढंच ना महाग पार घर धुवून खाल्लं की बघ की महाग जरा कधी मध्ये महाग बी बघितलं पाहिजे माणसाने. काय काय असे पुढं निघाले ना पुढंच बघतात. आता जरा भूतकाळ बी आठवा आपण काय होतो आता कुठं आलो ह्याची जाण राहिली पाहिजे. थोडं महाग बघून बी माणसाने चाललं पाहिजे. काय काय पुढं अशी वर बघत चालत येतं तसं गवळण फक्त पुढं नको बघू जरा कधी मध्ये महाग बघ ना. महाग घर धुवून खाल्लं की गवळणीने बघितलं महागण उठली गवळण. पेंद्याने बघितलं पेंद्या म्हणलं देवा गवळण आली उठा. हे लांब लांब टांग्याची पोरे गेली टानाटन उड्या टाकून पडून. हे 5 वर्षाचं घुंगरू तुरु 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 पळायचं धरलं हाताला वडलं मागे रे केसने लय आई बात आणि तरी माझं पोरगा असं तसं खोड्या करत नाही पकडलं का नाही तर हाताला धरून चाललेल्या निम्या वाटत गेल्या. देव म्हणले मला घरी नेऊ नका असं म्हणत नाही मला नीच डावा हात माझा दाबून धरलाय काय लेकराच्या दया माहिती येते का नाही माझा डावा हात सोडून उजवा धर. इतकं कुठं मारित असते हात दाबीत असतात का. गवळ्याला बी दया आली देवाने डावा हात सोडला उजवा हात स्वतः द्यायचा तिच्या नवऱ्याचाच गुतून दिला. तुम्ही म्हणता नवरा कस काय आला नव्हता आणला होता त्याच्यासाठी कार्यकर्ते लागायच्या दारादारी वाडावडी तोडातोडी करा. नियता काय नाही नियता ऑफिस मध्ये असते खालची बाकीची गँग असते राडा करायला दिला गुतवून तवर तर कृष्ण मधल्या गलीनं घरी आईला सावध केला. आई स्वांग येणार रे सावधरा भांडणं करायला आणि मालकालाच हाताला धरलं कृष्णाला पकडलं. ह्या नादात महागच बघिना नेहलं वडीत यशोदा ये बाहेर तुझ्या पोराला धरून आणलं. यशोदा बाहेर आली तवर तर कृष्णाची एंट्री तिच्या कडवनच म्हणजे बाई जे कडव कृष्ण आहे मग हातातला कोण आहे. मागचा पुढं वाढला तिचा मालक ती म्हणली मालक तुम्ही कावा तेव्हा मला हात बदलला तवा. अशा अनेक प्रकारच्या खोड्या केल्या. एक दिवशी घरीच खोडी केली आणि मग आईने विनंती केली हरी तुझ्या पाया पडते पण तू काय खोड्या करू नको. हरी तू खोड्या करू नको माझे बाबा तुला मागण ती खाया देते लोणी देते दही देते तूप देते पण दुसऱ्याच्या घरात जाऊ नको. अशा भगवंताने अनेक प्रकारच्या खोड्या केल्या आणि मग शेवटी आई वैतागली म्हणले थांबा तर तुला शाळेत घालते. पूर्वीची शाळा गाय राखणे सगळ्याला हाक म्हणले अरे तुम्ही गाय घेऊन सारे गोपाळ रानात या. सगळे गोपाळ रानात गेले आणि मग रानात गेल्यानंतर खेळ सुरू केला. हा बघा तो बघा ती बघा रात्री कोणा खेळ मांडून हा बघ तू बघा रात्री कोणा खेळ मांडू खेळ बिटी दांडू बोरा खेळ बिटी दांडू खेळ बिटी दांडू बोरा खेळ बिटी दांडू
बोलता गोपाळांचा वाद झाला, शिदोरीवरून वाद झाला, भांडणं झाली. आणि ती गोपाळ कृष्णाला म्हणतो, कृष्णा माझ्या आईनं दिलेला डबा तो खाल्लाय. देव म्हणले काय होतं तुझ्या डब्यात? 5 पोळ्या 3 भाकरी 1.5 कांदवला 1 पुरी. निवडे आपली गोधने कानोबा, निवडे आपली गोधने, निवडे आपली गोधने कानोबा, निवडे आपली गोधने, निवडे आपली गोधने कानोबा, निवडे आपली गोधने, निवडे आपली गोधने कानोबा, निवडे आपली गोधने. बरी शारंग धरा, तुझा बैल चुकला मोरा, तुझ्या मी घरा पाठी लागला तुझा म्हातारा. टाळी टाळी टाळी. हा चलो चलो. वा 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 वा. परी याची धरणारा तुझा बैल तुझा मोरा पाठी लागला तुझा म्हातारा. निवडी आपली गोधने कानोबा, निवडी आपली गोधने, निवडी आपली गोधने कानोबा, निवडी आपली गोधने. याला खेळ म्हणतात. ह्यो बी वारकऱ्याचा खेळ आहे. खेळ मांडेला वाळवंटी गाई. आता इतका खेळ खेळल्या भुका लागणं साहजिकच आहे ना. मुळक महाराज हे दादा असतील, गायक मंडळी असल्या उन्हातानाचा आरडायचं मरुस्तवर. आता खेळलं की भुका लागतात. खंदी भार पोटी बघ. बऱ्याच आयांचं म्हणणं की आमची पोरं जेवतच नाहीत. एकच कारण, ती खेळतच नाही. का? मोबाईल झाले की टीव्ही झालं की कार्टून झाले की परत टीव्ही. घराच्या बाहेरच पोरं निघाना. ती पळवा बरं त्यांना रिंगणात चांगले, बघू बरं कशी जेवत नाही. तर व्यायाम असं शरीराला कष्ट तर झालं पाहिजे. आणि मग खांदेबार पोटी भूक, खेळायाचे सुख. खेळ म्हणलं की पार्ट्या 2 लागतात. कोणचा बी खेळ घ्या, क्रिकेट, बॅडमिंटन, हॉकी, कुस्ती, कोणत्या बी खेळात 2 पार्ट्याशिवाय खेळ होत नाही. मग ते खेळ गावाचा जरी करायचं म्हणलं, एका पार्टीत खेळ कसा होईल? 2च पार्ट्या लागतात राव. ऐका, पार्ट्या 2, 1 पार्टी बलरामदादाची, 1 पार्टी कृष्णाची. पार्ट्या 2 आहेत पण अध्यक्ष एकाच घरातले. खेळ ध्यानात येतोय का बघा? पार्ट्या 2, अध्यक्ष एकाच घरातले. म्हणजे इकडे सत्ता गेली तरी ह्यांनीच माल दाबाचा, आणि तिकडे सत्ता गेली तरी त्यांनीच माल दाबाचा. आपण मेलो बिड्या ओढू ओढू. हे जुनाच खेळ आहे. हे खेळ खेळणाऱ्याने जरा सावध होऊन खेळ खेळा. पार्ट्या 2, अध्यक्ष एका घरातले. बरमदादाच्या पार्टी चिटकी माणसं सारखं त्यांच्याच राग्याचा बंद करा म्हणले, खेळ मोडून टाका. देव म्हणले बस झाला, आम्हाला बी कटाळा आलता. म्हणले चला जेवायला. सगळ्याच्या शिदुरा आणल्या, सगळ्याला गोल रांग्यामध्ये बसवलं. मध्ये भगवान श्रीकृष्ण बसले. काय त्या भगवंताच्या चरित्राचं वर्णन करावं. जो देव जन्माला इतका आनंद झाला. लोकांनी गुडिया तोरणे करती कथा गाती गाण्या गुड्या भरल्या, तोरण उभारले, सडा रांगोळी, आनंदाचा उत्सव साजरा केला. आणि ब्रह्मादी देवांना दुर्लभ असणारा काळा तुकोबाराय म्हणतात भगवंताच्या कृपेने त्या सामान्य असणाऱ्या गोपाळांना मिळाला. आणि ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या कृपेने तोच काला आज आपल्या गावामध्ये आपल्याला मिळतोय. आजचा काला हा संतांच्या कृपेतला काला, आणि गोपाळांना जो काला मिळाला तो भगवंताच्या संगतीतला काला. आणि तुकोबाराय म्हणतात देवानं स्वतःच्या छंदानं सगळ्या गोकुळवाशांना मोहून टाकलं अभंगाच्या शेवट.
वा 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 जय हो. तुका म्हणे छंदे येणे वेदिले गोविंदे. गोविंदानं स्वतःच्या छंदानं स्वतःच्या प्रेमानं सगळ्यांचं मन मोहून टाकलं आणि ती मोहिनी आजही जगावर कायम आहे. आजही आपण कृष्णाच्या प्रेमामध्ये मोहित झालेला आहोत आणि म्हणून ही काल्याची सेवा आपल्या सर्वांच्या वतीने संपन्न झाली. अत्यंत सुंदर आणि जागृत असं देवस्थान मच्छिंद्रनाथ भगवंताचं हे सुंदर मंदिर आपल्या गावामध्ये आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर या देवस्थानची या संस्थांची या मंदिराची ख्याती आहे आणि आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी मच्छिंद्रनाथ महाराज जरी नाथ संप्रदायातील असतील तरी वारकरी संप्रदायाच्या ते गुरु परंपरेचे पाईक आहेत. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. अत्यंत सुंदर असं हे मंदिर आपल्या गावचं नावच नाथांच्या नावानेच आपली चिंचोली संपूर्ण महाराष्ट्रभर ओळखले जाते. म्हणून त्या मंदिराचं पावित्र्य जपावं, निस्वार्थ भावनेनं महाराजांची सेवा घडावी. त्यांच्या पवित्र दरबारामध्ये समस्त ग्रामस्थ मंडळी आपण एकत्रित येऊन 20 वर्षापासून हा भव्य दिव्य नामयज्ञ सोहळा संपन्न करतो. अशीच या नामयज्ञाची परंपरा अखंड अविरतपणे चालत राहावी. माझे गुरुवर्य माझे वडील आज या कीर्तन सेवेला वडिलांची सुद्धा विशेष उपस्थिती आहे. आमचे बाबा सुद्धा आज कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि वडीलच माझे गुरु आहेत. त्यांच्याच आशीर्वादाने हे संप्रदायाची सेवा करण्याचा योग आणि नेहमी पदोपदी त्यांचं मला मार्गदर्शन असतं. आपल्या सर्वांच्या कृपेनं माझ्या जन्मगावी कर्जत जिल्हा अहिल्यानगर कर्जत मध्ये फार भव्य आणि दिव्य ज्ञानोबा तुकोबा यांचं मंदिर बांधलेलं आहे. गेल्या वर्षी मी सांगितलं होतं ज्यांना शक्य होईल त्यांनी नक्की या. याही वर्षी सांगतो 6 मार्च ते 9 मार्च फार भव्य दिव्य राज्यस्तरीय दर्जाचा कीर्तन महोत्सव कर्जत मध्ये संपन्न होणार आहे. अत्यंत सुंदर मंदिर ज्ञानोबा तुकोबारांची तेजपुंज मूर्ती, मंदिराच्या समोर शिवाजी महाराज संभाजी महाराज विवेकानंद यांचे पुतळे, हजारो झाडे, 5000 माणसं बसताना एवढा सभा मंडप आणि एवढं भव्य संस्थान आपल्या सर्वांच्या कृपेने परिपूर्ण झालेलं आहे. अत्यंत सुंदर कार्यक्रमाचं नियोजन आपले मार्गदर्शक आमचे परमार्थी हरिभक्तपरायण नागरे महाराज वेळोवेळी संपर्कामध्ये असतात आणि अत्यंत संप्रदाय क्षेत्रामध्ये त्यांचं विशेष योगदान आहे. आणि आधीही आपल्या आधी करून सर्व महाराज मंडळी सगळ्यांचं नामोल्लेख करणं शक्य नाही. आमचे परमार्थच नाही आमच्या कर्जतलाही नेहमी येत असतात असे आमचे कैलास बाबा, त्यांची या ठिकाणी विशेष उपस्थिती आहे. त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. दोन्ही मृदुंगाचार्य सुंदर गायक मंडळी सुंदर, सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद आभार. पुढचं नियोजन संयोजक मंडळी 2 मिनिटं सांगतील. कृपया 2 मिनिटं कुणी उठायचं नाही हे सगळ्यांना विनंती. हे घेऊन यावं. ज्ञानेश्वर माऊली शिंकेला